नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. वाशिमच्या मुंगळा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा. कोल्हापुरातील शिंगणापूर नदीपात्रात प्रयाग चिखली येथील व्यक्तीचा बुडून मृत्यू. अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता पाण्यात बुडून मृत्यू. नाशिक जिल्ह्यात शासकीय कांदा खरेदी अद्याप ठप्पच. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही नाफेड आणि NCCF कडून सलग दुसऱ्या दिवशीही कांदा खरेदी नाही. ठाण्यात वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर 307चा गुन्हा दाखल करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश. मालेगाव शहर आणि तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत अवैध वृक्षतोडीच्या तक्रारींमध्ये वाढ. अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन प्रशासन सज्ज. वृक्षतोडीशी संबंधित अनेक वाहने जप्त. नवी मुंबईतील विविध भागात वीज पुरवठा सतत खंडित. त्रासलेल्या नागरिकांसाठी युवा सेनेकडून हल्लाबोल आंदोलन. भिवंडीत MMRDAची उड्डाणपूल कामात लापरवाही. उड्डाणपुलाच्या भिंतीच्या लोखंडी सळ्या 5 ते 6 इंच बाहेर. अपघाताला निमंत्रण. महाड तालुक्यातील केंबुर्ली परिसरात सावित्री नदीत वाळू उपसा होत असल्याचा नागरिकांकडून आरोप. पर्यावरणीय समतोल बिघडण्याची नागरिकांकडून चिंता व्यक्त. पुण्यातील शिरूरच्या निमगाव दुडेत डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण. दोघा शिक्षकांसह 4 गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.